एअरबेस जवळ देखील स्फोटाचे आवाज येत आहेत। उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू आहे। उरी, पूंछ आणि बारामुल्ला या ठिकाणी पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय। पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारताकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे। पूंछमध्ये तर पाकिस्तानकडून तोफगोळ्याचा मारा केला जातोय। राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन आढळलेला आहे आणि हे ड्रोन हल्ले भारताकडून परतवले जात आहेत। राजौरी नागरी वस्त्यांवर पाकिस्तानकडून सध्या गोळीबार केला जातोय। तोफांचा मारा देखील केला जात आहे। ड्रोन हल्ले, गोळीबार पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। पंजाबच्या पठाणकोटमध्ये सध्या स्फोटांचे आवाज येत आहेत। पाककडून अनेक भागात ड्रोन हल्ले सुरू आहेत। राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले आहेत आणि सध्या उरी, पूंछ, बारामुल्लामध्ये देखील पाककडून गोळीबार सुरू आहे। राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसलेत। आताची महत्त्वाची बातमी, तर पाकिस्तानच्या कुरापतीनं भारताचं सडेतोड असं प्रत्युत्तर। राजौरीमध्ये नागरी वस्त्यांवर देखील पाकिस्तानने गोळीबार केलेला आहे। पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न केलाय। तर राजौरी सेक्टरमध्ये 8 ते 10 ड्रोन दिसलेले आहेत आणि हे ड्रोन भारताकडून नष्ट करण्यात आले। राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसले। 8 ते 10 ड्रोन या ठिकाणी दिसले आहेत। राजौरी सेक्टरमध्ये 8 ते 10 ड्रोन तर्फे पाकिस्तानकडून हा हल्ल्याचा प्रयत्न होता। राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसले। ठीक है। पंजाबच्या पठाणकोटमध्ये स्फोटाचे आवाज आलेले आहेत। 4 व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। पाकिस्तानकडून अनेक ड्रोन जे आहेत ते भारतावर टाकण्यात आलेत, मात्र भारतानं ते तिथेच हाणून पडलेले आहेत। हे ड्रोन तिथे नष्ट करण्यात आलेत। S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून मल्टिपल टार्गेट या ठिकाणी साधण्यात आलेत। जैसलमेर, फैलोदी, उत्तरदाई या परिसरामध्ये सुद्धा स्फोटांचे जोरदार आवाज येत आहेत। कालही याच परिसरामध्ये स्फोटांचे आवाज आले होते। तर जैसलमेर, फलोदी, उत्तरलाई या ठिकाणी स्फोटांचे जोरदार आवाज। कालही या भागामध्ये मिसाईलला देखील हल्ला करण्यात आलेला होता। आता सध्या या ठिकाणी स्फोटांचे जोरदार आवाज येत आहेत। पंजाबच्या पठाणकोटमध्ये आता स्फोटांचे आवाज जे आहेत ते येऊ लागलेले आहेत। पाकिस्तानकडून अनेक भागामध्ये ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत। उरीमध्ये सामान्य नागरिकांवर पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय। नागरी वस्त्यांना पाकिस्तानकडून कालही टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि आता सामान्य नागरिकांवर पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय। त्याला भारतीय सैन्याकडून सुद्धा तसंच चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। उरीमध्ये सामान्य नागरिकांवर हा गोळीबार केला जात आहे। तर राजस्थानच्या फलोदीमध्ये 10 ड्रोनना हल्ले करण्यात आले, जे भारतानं नष्ट केलेले आहेत। राजस्थानच्या फलोदीमध्ये 10 ड्रोनना हल्ले करण्यात आले। जे ड्रोनने हल्ले केले जात आहेत त्याला आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम या परतावून लावत आहेत। पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला, पाकिस्तानच्या प्रत्येक क्षेपणास्त्राला उत्तर दिलं जात आहे आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं। ही एअर डिफेन्स सिस्टीम ही कालही ऍक्टिव्ह होती, आजही ऍक्टिव्ह आहे। ही सिस्टीम जी आहे ती किती सक्षम आहे हे भारताकडून पुन्हा एकदा दाखवून देण्यात आलंय। तर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोनना हल्ला केला जातोय। उरीमध्ये सामान्य नागरिकांवर पाकिस्तानकडून एकीकडे गोळीबार केला जातोय, तर दुसरीकडे तिथे ड्रोनना हल्ला देखील केला जातोय। तोफगोळ्यांचा मारा देखील केला जातोय। मात्र भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचे हे नापाक इरादे त्याच ठिकाणी रोखले जात आहेत। ड्रोन हल्ल्यांना भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर, हे सगळे ड्रोन हल्ले नाकाम करण्यात आले आहे। आपले एअर डिफेन्स सिस्टीम S-400 हार्पीट ड्रोन आणि स्काल्प मिसाईल सिस्टीमनं ही एअर डिफेन्स सिस्टीम ही कालही ऍक्टिव्ह होती, आजही ऍक्टिव्ह आहे। ही सिस्टीम जी आहे ती किती सक्षम आहे हे भारताकडून पुन्हा एकदा दाखवून देण्यात आलंय। तर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोनना हल्ला केला जातोय। उरीमध्ये सामान्य नागरिकांवर पाकिस्तानकडून एकीकडे गोळीबार केला जातोय, तर दुसरीकडे तिथे ड्रोनना हल्ला देखील केला जातोय। तोफगोळ्यांचा मारा देखील केला जातोय। मात्र भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचे हे नापाक इरादे त्याच ठिकाणी रोखले जात आहेत। ड्रोन हल्ल्यांना भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर, हे सगळे ड्रोन हल्ले नाकाम करण्यात आले आहे। आपले एअर डिफेन्स सिस्टीम S-400 हार्पीट ड्रोन आणि स्काल्प मिसाईल हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या आणि जमिनीवरून हवेवर मारा करणारे ही पाकिस्तान पुन्हा एकदा हवाई हद्दीमध्ये नागरी विमानांची गर्दी पाकिस्तानच्या पुन्हा एकदा ढाल म्हणून याचा वापर केला जातोय पाकिस्तानकडनं।